आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। जिलेबी, समोसा सर्वसामान्य अगदी गर्दीत राहणाऱ्या नोकरदार ट्रेन बसने प्रवास करणाऱ्या माणसाचा आहार। उभ्या उभ्या खाता येणारा स्वस्त चविष्ट असा हा आहार आता सूचना फलकासह दिसणार आहे। केंद्र सरकारने तशा मार्गदर्शक सूचना काढल्यात। जिलेबी, फाफडा, समोसा, वडापाव आणि अशा भारतीय जंक फूडची विक्री करताना ऑइल आणि शुगर बोर्ड अर्थात या पदार्थांमधलं साखरेचं प्रमाण, ट्रान्स फॅट्सचं प्रमाण, वापरलेलं तेल या सगळ्याचं प्रमाण या सूचना फलकावर लावणं बंधनकारक असणार आहे। थोडक्यात तंबाखू सेहत के लिए हानिकारक है सारखं आता आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थही सूचना फलक गळ्यात बांधूनच येणार आहेत। सध्या प्रायोगिक तत्वावर हे फक्त केंद्राच्या आस्थापनांमध्ये नियम लागू करण्यात आलाय, पण हळूहळू रस्त्यावरच्या टपऱ्या आणि ठेल्यांवरच्या तसंच चौकात उभ्या असलेल्या जिलेबीच्या कढईवर, समोशाच्या परातीवर हे सूचना फलक आपल्याला दिसायला वेळ लागणार नाही। पण हे सगळं कशासाठी? तर देशात स्थूलपणा वाढतोय त्याला लगाम घालण्यासाठी। पण वर्षानुवर्ष आपण खात असलेले हे पदार्थ अचानक हानिकारक का आणि कसे बनले? इतके वर्ष जिभेवर रेंगाळणारे हे पदार्थ आपल्याला त्रास देतील एवढ्या घट्ट अशा ट्रान्स फॅट्सच्या विळख्यामध्ये ते कसे अडकले याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची। हे पदार्थ इतके हानिकारक आहेत का? आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रशांत सपकाळ, जे प्रसिद्ध अशा प्रशांत कॉर्नर स्वीट चेनचे मालक आहेत, डॉक्टर प्राजक्ता नांदे आहार तज्ज्ञ आहेत, अनिश देशमुख फूड ब्लॉगर आहेत, अंबर कर्वे जे हॉटेल मालक आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण सुरुवातीला सरकारने जी भूमिका मांडलेली होती त्यावरती इतर पक्षांच्या आता प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत। आपण सुरुवातीला एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया बघूया। हम भी चाहते हैं कि भारत में जो ओबिसिटी है, मोटापा है, वो कम होना चाहिए, एक प्रकार से रिवर्स करना चाहिए। लेकिन हम चाहते हैं कि समान रूप से विदेशी जंक फूड, भारतीय जंक फूड, फॉरेन अनहेल्दी फूड, इंडियन अनहेल्दी फूड दोनों को समान रूप से रेगुलेट किया जाना चाहिए। एक प्रकार से एक लेवल प्लेइंग फील्ड होना चाहिए। यदि भारत सरकार समोसा, जलेबी को रेगुलेट करना चाहते हैं, इस पर हमें कोई आपत्ति नहीं है, लेकिन इसके साथ साथ बर्गर्स, डोनट्स, पिज्ज़ाज जो वेस्टर्न पश्चिम अनहेल्दी फूड्स हैं उस पर भी रेगुलेशन होना चाहिए। यदि हम छोटे व्यापारी जो सड़कों पे समोसा बेचते हैं, जलेबी बेचते हैं, इसके साथ साथ मैकडॉनल्ड्स जैसी ईटरीज को भी हमें रेगुलेट करना होगा। वहाँ के ग्राहकों को भी हमें एक प्रकार से वहाँ भी जागरूकता फैलाना होगा कि ये भी फूड बहुत अनहेल्दी है। तो दोनों प्रकार से एक लेवल प्लेइंग फील्ड हमें बनाना होगा हमारे देश में। मी सुरुवातीला डॉक्टर प्राजक्ता नांदे यांच्याकडे जाते। डॉक्टर प्राजक्ता, सरकारने अशा गाईडलाईन्स काढणं म्हणजे आता सध्या जरी त्या केंद्र सरकारच्या आस्थापनांपर्यंत मर्यादित असल्या तरी सुद्धा हे योग्य वाटतंय का? परिस्थितीची गरज आहे काही? हे बघा, तुम्ही जे मला विचारलेलं आहे की डीप फ्राईड समोसा आणि कचोरी किंवा तत्सम इंडियन जंक फूड जे आहे ते सरसकट आपण म्हणणार नाही की ते वाईट असतं, पण जरूर त्याचा आपल्याला फॉर्म चेंज करू शकतो आपण। जसं समोसा हा आपण मैद्यापासून बनतो आणि तो डीप फ्राईड असतो आणि एकाच तेलात जर तो तळला गेला असेल, वारंवार एकाच तेलात तळल्या गेल्या असल्यामुळे त्यात ट्रान्स फॅट तयार होतात आणि ट्रान्स फॅट आपल्या शरीराला हानिकारक असतात, हृदयरोगाला आमंत्रण देऊ शकतात। त्याच्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल जे आहे, HDL कोलेस्ट्रॉल ते कमी होऊ शकतं, LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, VLDL कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, त्याच्यामुळे हृदयरोगाला निमंत्रण मिळू शकतं, ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि लठ्ठपणा तर नेहमी वाढतोच त्यांनी, आणि लठ्ठपणा वाढल्यामुळे बऱ्यापैकी त्रास होतो रुग्णाला। जे जंक फूड असतं, जे ट्रान्स फॅट असतं त्यांनी बऱ्या प्रकारचे कॅन्सर्स होतात, जसं स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, युटेरस कॅन्सर होऊ शकतो, मोठ्या आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो, कारण की रिफाईंड प्रोडक्ट्स असतात। पण तरीही मी म्हणेन की सिगारेट स्मोकिंग जे आहे ते कम्प्लिटली टोबॅको प्रॉडक्ट आहे। हे खाण्याचे पदार्थ जे आहे यांना बनवण्याच्या पद्धती
आपण निश्चितपणे चेंज करू शकतो, त्यांना बदलू शकतो. जसं मैदा आहे समोस्याचा, त्या मैद्याच्या ऐवजी आपण पिठं जे आहे, मिलेट्सचे पीठ आहे, कडधान्याचं फिलिंग त्याच्यामध्ये वापरू शकतो. नाचणीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे. आम्ही आमच्या इथे त्या प्रकारचे समोसे आणि कचोरी केलेली आहे, ज्याला आपण हेल्दी म्हणू शकतो. आणि बटाट्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये स्प्राउट्स आहे, भाज्या आहे, यांचं फिलिंग तयार करू शकतो. तुम्ही म्हणताय तो झाला याच्यावरचा पर्याय, ऐवजी आपण त्याला बेक करू शकतो. आणि तुम्ही म्हणताय तो झाला एअर फ्राईंग वगैरे सारखे पण उपाय असतात, तो झाला याच्यावरचा पर्याय. आपण ते पण कॅन्टीन मध्ये देऊ सध्या शकतो, डॉक्टर प्राजक्ता, सध्या जी परिस्थिती आहे, कारण एकदम कोणतीही गोष्ट बंद नाही होऊ शकत. खरंय खरंय खरंय, पण सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हे प्रॅक्टिकली किती शक्य आहे हा या घडीचा प्रश्न आहे. आपल्यासोबत प्रशांत सपकाळ आहेत, जे प्रसिद्ध अशा प्रशांत कॉर्नरचे मालक आहेत. ते खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजेत, ते आहेत परदेश दौऱ्यावर, पण त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. प्रशांतजी, आपलं स्वागत आहे. सरकारने अशा प्रकारच्या गाईडलाईन्स काढणं, म्हणजे तुम्ही हे पदार्थ विकताय, तुमच्याकडे ते बनतात सुद्धा आणि विकतात सुद्धा, हे खरंच प्रॅक्टिकली शक्य आहे का असं करणं? नाही, पहिले तर ना ह्याच्यासाठी सरकारचं स्वागतच केलं पाहिजे. सरकार जे आहे ते पब्लिकचा विचार करतं आणि पब्लिकचा विचार करणं खूपच चांगली गोष्ट आहे. सरकारचं मी तर पहिले स्वागत करीन. आणि हे जे काही नियम आहेत, असं जसं मॅडम म्हणाल्या की खाऊन सगळे आजार होतात, हे होतात, तसं काही नसतं. सरकारने जर का नियम लावून सगळ्यांनाच नियम लावून दिले की बाबा समोसा ह्या तेलातच तळला गेला पाहिजे, समोसा मैद्याची क्वालिटी नक्की करायला पाहिजे, तेलाची क्वालिटी नक्की करायला पाहिजे. आणि आजही नियम आहे बरं का, किती वेळा तुम्ही ते तेलात तळायला पाहिजे, त्याला टीपीसी म्हणतात. त्याचा टीपीसी प्रत्येक लोकांनी चेक केलं पाहिजे, ग्राहकाला दिसला पाहिजे का या टीपीसी मध्ये आम्ही तळलेला आहे, आणि त्याचा टीपीसी चेक करता येतो लोकांना सगळ्यांना. मैद्यातला ग्लुटिन किती आहे, मैदा काय क्वालिटीचा आहे, त्याचा बनवताना हायजीन किती असायला पाहिजे, हे सगळे एक नियम आहे. आणि सरकारने आज नाही, हे नियम पहिले पण लागलेले आहेत, लावलेले आहेत. फक्त लोक त्याच्यावरती अंमलबजावणी करत नाहीयेत. आणि अंमलबजावणी करायलाच पाहिजे, आणि लोकांनी ती झायलाच पाहिजे. असं तेल हानिकारक नसतं कोणताही. त्याच्यामध्ये काय बटाटा आहे, समोसामध्ये मैदा आहे. आज मैदा म्हणाल तर पिझ्झा मध्ये पण मैदा आहे, बर्गर मध्ये मैदा आहे, सगळे. पण तो मॅकडोनल्ड मध्ये हानिकारक आहे का? नाही. रेड प्रोडक्ट हानिकारक आहे. रेड प्रोडक्ट हानिकारक असेल त्याच्यामुळे जंक फूड असेल, पण ते कसं असतं की तुम्ही काय पद्धतीने बनवता, कशा पद्धतीने त्याचं हायजीन मेंटेन करता. तेल आता सरकारने सांगितलेलं पण आहे की एवढ्या फ्राईंग नंतर तुम्हाला तेल फेकायचं आहे. आमची कंपनी नक्की फेकते मॅडम. आमचं जे तेल आहे टीपीसी चेक होतं, आम्ही डिस्कार्ड करतो. ते सगळं चेक करणं सगळ्यांनी गरजेचं आहे. पण ठीक आहे, छोटी मोठी जी लोक आहेत ती रस्त्यावरती आपण खातो, त्यांना थोडस नियमात आणावं लागेल आपल्याला. अगदी खरंय, अगदी खरंय. तुम्ही ना खूप महत्वाचे मुद्दे सांगितलेत प्रशांतजी, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अडचणी खूप असू शकतात. आपण येऊया त्या मुद्द्याकडे. अंबर कर्वे आहेत आपल्यासोबत. कर्वेजी, तुम्ही स्वतः हॉटेल व्यावसायिक आहेत. सरकारने या गाईडलाईन्स देणं किंवा भविष्यात असा निर्णय येऊ पाहणं, ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? नमस्कार. सरकारने सार्वजनिक आरोग्याकरता हा जो निर्णय घेतला आहे तो माझ्या मते स्तुत्य आहे. त्याचं मी रेस्टॉरंट व्यावसायिक म्हणून स्वागत करतो. आता याच्यात ज्या आधीच्या डॉक्टरांनी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा की ह्याच्यात मैदा किंवा या गोष्टी असतात, तर मैदा असणाऱ्या अनेक गोष्टी असतात ज्या डीप फ्राय होतात. जसं अगदी सिंपल कचोरी पण असते की त्याच्यातही मैदा असतो, तेही डीप फ्रायच होतं. पण या गोष्टींवर पण बंदी आणणार का? माझ्या मते आत्ताच्या GR जो मी वाचला आहे त्याच्यामध्ये ॲम्बिग्विटी खूप आहे. हा संभ्रम निर्माण करणारा GR आहे. आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ही थोडीशी अवघड आहे. कारण तुम्हाला सांगतो, आणि हे सगळे नियम जे आहेत, हे बोर्ड लावायचे, हे सगळे स्ट्रीट फूडला शक्य नाही आहे लावणं. खरंय. आम्ही एक रेस्टॉरंटवाले म्हणून आमच्यावर FDA चे काही बंधनकारक नियम आहेत. स्वच्छता पाळण्याच्या दृष्टीने, मटेरियल आणण्याच्या दृष्टीने काही गोष्टी बंधनकारक आहेत. जसं प्रशांतजींनी सांगितलं, आम्ही ते नियम फॉलो करत असतो. तर हे जे नियम पाळतात त्यांच्याच अंगाशी हे शेवटी नंतर येऊ शकतं. बरोबर. माझ्यासारखे आहेत की आम्ही मैदा हे करत नाही आणि समोसाही विकत नाही.
पण असे नियम जे पाळणारे व्यावसायिक आहेत त्यांच्याच मागे हा GR लावला जाईल आणि ज्यांच्यामुळे याचा प्रचार जास्त होतो किंवा प्रसार जास्त होतो असं म्हणूया आपण. कारण मुळात सामोसा आणि जिलबी हे आपल्याकडे तरी निदान महाराष्ट्रातील रोज खायच्या गोष्टी नाही, ह्या आदनमधनच खाल्ल्या जातात. याचं कन्झम्पशन त्या मानाने कमी असतं किंवा रोज एक माणूस रोज सामोसा खातो असं होत नसतं किंवा तो रोज गुलाबजाम खात नसतो, निदान आपल्याकडे तरी. मी आता महाराष्ट्रापुरतच बोलतो. या याच्यात हे नियम पाळणं किंवा हे नियम मुळात करणं ते संभ्रम निर्माण त्याच्यात संभ्रम असताना हे कितपत योग्य आहे याच्याबद्दल मला शंका आहे. बर हे झाले प्रश्न सगळे. सरकारने घेतलेला इनिशिएटिव्ह किती चांगला आहे, ते फूड किती हेल्दी असलं पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं झालं. जिभेचे चोचले पुरवणाऱ्या फूडीजचं काय, त्यांना काय वाटतं? फूड ब्लॉगर अनिश देशमुख आहेत आपल्यासोबत. अनिश, सरकारच्या निर्णयाकडे कसं बघता? आणि ज्या वेळेला एखादा काहीतरी खाण्याच्या शोधात भटकंती सुरू असते की एखाद्या रस्त्यावरच्या 3ऱ्या गल्लीतल्या 4थ्या दुकानामधला समोसा आणि त्याच्यासोबत मिळणारी चटणी हे फार छान असते, हे सांगणारे माणसं या निर्णयाकडे कसं बघतात? नमस्कार, मी शेफ अनिश देशमुख. हो, हा निर्णय अगदीच चांगला आहे असं मला पर्सनली वाटतं, की खूप स्वागत करतो या निर्णयाचं. पण जसं प्रशांत साहेब बोलले किंवा बाकी डॉक्टर मॅडम की सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर तो प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे. तर मी स्वतः एक रेस्टॉरंट ओनर आहे, शेफ आहे, फूड ब्लॉगर आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो जेवायला आणि खूप साऱ्या डिशेस ट्राय करतो, पण तेव्हा त्या डिशेस खूपच व्यवस्थित कुक केलेल्या असतात. पण काय काय जेव्हा आपल्याकडे हल्ली जसं अनहायजिनिकली जेवण सर्व केलं जातं रस्त्यावर, फुटपाथवर, त्यांना ह्या निर्णयाची जास्त गरज आहे किंवा त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यायची जास्त गरज आहे. जसं प्रशांत साहेब बोलले की आपण एक लेवल असते तेलाची जी फ्राय केल्यावर तेल काळं व्हायला लागतं आणि की याच्यानंतर फ्राय नाही होत, पण मग तिकडून या लोकांचं कुकिंग चालू होतं. इट इज सो रॉंग. म्हणजे ते आपण चविष्ट म्हणतो आणि खातो लोकली आपण रस्त्यावरचं किंवा फुटपाथवरचं, तर त्याला जास्त आम्ही रेस्टॉरंटवाले FSSAI काढतो, हे लायसन काढतो, ते लायसन, आणि आपण व्यवस्थित हे करतो. पण हेल्दी विचार केला तर हे जे जास्त करून रस्त्यावरचं किंवा असे काळे छोटे छोटे जे अनहेल्दी जेवण देतात किंवा अनहेल्दी समोसे, वडापाव, त्याला खूप ऑप्शन्स आहेत. जसं आपण बेक समोसा, माझ्या रेस्टॉरंटला बेक वडापाव होतं, तसं आपण सर्व करू शकतो. किंवा जास्त आपण गुळाची जिलबी करू शकतो. म्हणजे असे ऑप्शन आहेत. फायदा हा नक्कीच आहे की आपली सध्याची ऑफिसिटी आणि आपल्या डायबिटीसचं भारतातलं महाराष्ट्रातलं प्रमाण बघितलं तर इट इज ऑलवेज वेलकम. पण तेवढंच मेयोनेज, पिझ्झा, बर्गर, वेगवेगळी जसं प्रोसेस चीज आहे कुठल्या कुठल्या ब्रँडची, ते सगळ्यात अनहेल्दी असतात. रादर आय फील समोसापेक्षा ते जास्त अनहेल्दी असतात. किंवा पिझ्झाचा डो, मैदा वगैरे, पण त्याच्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे, एस्पेशली पॅरेंट्सने आणि आपण ऑल ऑफ अस. दॅट इज व्हॉट आय फील. बर, माझा डॉक्टर प्राजक्ताना एक प्रश्न आहे की जिलेबी, समोसा, फाफडा किंवा वडापाव हे पदार्थ आज नाही आहेत आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये, हे वर्षानुवर्ष आपल्या खाद्यसंस्कृतीत आहेत. आत्ता असं काय बदललं? म्हणजे आपली लाईफस्टाईल बदलली आहे का, किंवा ह्या पदार्थांची उपलब्धता ही सहज स्ट्रीट फूडमुळे झाली आहे का? कारण घरी हे पदार्थ अभावाने बनतात, पण स्ट्रीट फूडमुळे त्याची वारंवारता आपल्या जेवणामध्ये यायला बदलली आहे का? कशामुळे हे स्थूलपणाचं कारण ठरत आहे? तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपली लाईफस्टाईल प्रचंड प्रमाणात बदलली आहे. लोकांकडे पैसा वाढलेला आहे, वेळ कमी आहे आणि सरप्लस फूड दिसतो, सरप्लस पैसा दिसतो, आउटलेट्स भरपूर आहे आणि त्याच्यामुळे झालेलं असं आहे की प्रचंड प्रमाणात कामाच्या वेळा वाढल्यामुळे भूक लागली की हा जो पदार्थ आहे रेडीली अवेलेबल असतो आणि आजकाल ऑनलाईन ऑर्डर करून पटकनच येतो 5-10 मिनिटांमध्ये. आणि लोकांची स्थूलता ही निव्वळ हे खाण्यामुळे नाहीये, तर व्यायामाचा अभाव आहे, स्ट्रेस असतो आजकाल, स्ट्रेस रिलेटेड पण फॅक्टर्स आहे. तर मी असं म्हणेन की निव्वळ वन्स इन अ व्हाईल खाल्लं तर ओके, की तुम्ही महिन्यातनं एकदा खाताय किंवा 3 महिन्यातनं ओकेजनली खाताय, पण जंक फूडची हॅबिट नको. कारण त्यामध्ये तूप असतं, तेल असतं, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात आणि वरून सोडियम सुद्धा असतं, जे निश्चितच जर वारंवार खाल्लं
तर स्थूलता वाढेल, स्थूलतेसोबत बाकीचे पण डिसीजेस त्यांना होऊ शकतात. त्याच्यामुळे असं आहे की अवेलेबिलिटी जी आहे ती बघावी, चांगल्या आउटलेटमध्ये ते घ्यावं न घ्यावं. मी तर म्हणजे सजेस्ट करीन की वारंवार खाऊ नये. आणि ॲज आहार तज्ज्ञ जे आहे, माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की त्याच्या बनवण्याच्या पद्धती आणि त्याचं जे साहित्य आहे त्याला आपण चेंज करू शकतो. मैद्याच्या ऐवजी आपण दुसरी पिठं घेऊ शकतो ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ आहे. आणि निव्वळ नेहमी बटाटा टाकण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये दुसऱ्या लो कॅलरी भाज्या टाकू शकतो. आणि बेक करू शकतो निश्चितपणे, किंवा शॅलो फ्राय करू शकतो. आणि जसं जिलेबी बनते मैद्यापासनं बनते, दुसऱ्या ह्याच्यापासनं बनते, जसं त्या सरांनी म्हटलं की आपण गुळाचा वापर करू शकतो. तर जिलेबी बनवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या तंतुमय पदार्थांचा, हाय प्रोटीन पदार्थांचा वापर करू शकतो. आणि त्याला बेक करून त्याच्यावर जस्ट ब्रशनी चांगल्या प्रतीचं फॅट लावू शकतो. असं वन्स इन अ व्हाईल आपण सुरू जर केलं स्कूल कॅन्टीन्समध्ये किंवा कॉलेज कॅन्टीन्समध्ये किंवा ऑफिस कॅन्टीन्समध्ये, तर आय थिंक हे निश्चितच फायदेशीर राहील आहे. आणि आतलं फिलिंग सुद्धा जसं मी आधी म्हणाले की ते पण आपण चेंज करू शकतो. त्याच्यामध्ये पण वैविध्यपूर्ण प्रकार करून कचोरीचं फिलिंग चेंज करू शकतो. आणि आपण वैविध्यपूर्ण रोगांसाठी वैविध्यपूर्ण प्रकार वापरून, तेलाचे प्रकार वैविध्यपूर्ण वापरून आपण ते करू शकतो असं मला वाटतं. तुपाचा वापर कमी करायचा, लोण्याचा वापर कमी करायचा, चांगल्या तेलाचा वापर करून पण आपण ते बनवू शकतो. आणि उरलेल्या तेलात पुन्हा तेल टाकू नये, कारण की त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड, फ्री रॅडिकल्स पण होऊ शकतात तयार. हे मुद्दे लोकांच्या लक्षात आले पाहिजे की ते घातक का आहे. शरीरामध्ये इन्फ्लमेटरी प्रोसेस सुरू होऊ अगदी शकते. तुम्ही बोललात ना, हा मुद्दा खूप छान आहे. म्हणजे आता असं झालंय की आणि सरकारकडनं त्याच्यामुळे गाईडलाईन्स joints आल्या affect होऊ आणि शकतात. बरेच त्याच्याबद्दल काही विचार करायचा अप्रोच कसा आहे की पिझ्झा बर्गर वरती किंवा फ्रेंच फ्राईज वरती हा नियम लागू नाहीये, फक्त आमच्या जिलेबी आणि समोशावरती हा नियम लागू काय. तर असं नाहीये. तर जिलेबी समोशासह इतर पदार्थांवर हा नियम का लागू केलेला आहे, तर त्यामध्ये वापरलेलं तेल, त्यामध्ये वापरलेली साखर, त्यामधला मैदा माफ करा, त्याच्यामध्ये असलेलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण, त्याच्यामध्ये असलेलं साखरेचं प्रमाण, ट्रान्स फॅट्सचं प्रमाण, आणखीन काय सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण, हे सगळं काही जे आहे त्यामुळे हा निर्णय लागू केलेला आहे. मग या पद्धतीने बनलेले कुठलेही पदार्थ, मला वाटतं त्याची प्रमाण जर अशा पद्धतीने जर माणसांना, आपल्याला लोकांना, इस्पेशली खवय्यांना जर माहिती करून दिली तर एकाच्या ऐवजी दुसऱ्यांदा विचार करतील ते खाताना. पण ज्यांच्या भोवती याचा बिझनेस आहे, म्हणजे समोशाचा जर विचार करायचा झाला तर देशामध्ये रोज 6 ते 7 कोटी समोसे विकले जातात. 10 रुपये जरी त्याची किंमत पकडली तरी 25,000 कोटींचा टर्नओव्हर आहे एकट्या समोशाचा. प्रशांतजी, जे आपल्याला अंबर कर्वेंनी पण सांगितलेलं होतं की प्रत्यक्षात हे असे नियम, म्हणजे तुम्ही आज नियमांचं पालन करताय, तुमच्याकडे मिळणारं खाद्यपदार्थ हे लोक डोळे झाकून घेतात, पण तुमच्यासारखाच प्रत्येक दुकानदार ते करेल असं नाही. किंवा आज ऑनलाईन फूड ऑर्डर जी होते सगळी दृष्टीआड सृष्टीच असते. अशा वेळेला सरकारचे हे नियम प्रात्यक्षिकात आणणार कसे? नाही मॅडम, हे आपण आहे ना, नियम सगळे प्रात्यक्षिकात येऊ शकतात आणि हे सगळ्यांनी पालन करायला पाहिजे. आपल्याला पैसे कमवायचे की नाही, तर प्रामाणिकपणा असायलाच पाहिजे. सगळ्या व्यापाऱ्यांकडे एक प्रामाणिकपणा असायला पाहिजे. चलताय चलेगा नको. आज हा प्रोडक्ट जो आहे, आज तुम्ही लोकांना विकताय, उद्या स्वतः पण खाता ना. आपण खाऊ, आपल्या नाते कोणतरी खाणार, हे पण बरोबर. पण ज्या प्राजक्ता म्हणा तसं म्हणाल्या की अहो तेल तूप आजचं नाहीये, हे पारंपरिक आहे आणि तेल तूप आपल्या शरीराला आवश्यकच असतं. पण ते कुठलं वापरलं पाहिजे. जसं आता मॅडम म्हणाला की अहो तूप जरा कमी करायला पाहिजे. अहो तूप हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे, नेहमी तूप खा, तेल खा. ते तेल आणि तूप शरीराला गरजेचंच आहे, पण ते किती योग्य प्रमाणात असायला पाहिजे. त्याचं प्रमाण, समोसा खाऊ नका अशी गोष्ट नाहीये. आज समोसा खाऊन काय झालं असं नाहीये. पूर्वीपारपासून समोसा चालू झालेला आहे. गुलाबजाम, समोसा, जिलेबी, हे आता काय झालंय, लोकांना थोडस डाईट, लोकांनी त्या गोळ्यांकडे, मेडिकल कंपन्यांनी आपला धंदा वाढवण्यासाठी गोळ्यांचं, नका गोळी, शुगर अहो 110 झाली, 120 झाली, तुमची शुगर वाढली. शुगर वाढायला पूर्वी पण शुगर वाढत होती. आता काय झालंय, काही मेडिकल कंपन्यांनी, मला असं वाटतं म्हणजे लोकांनी बिझनेस वरती
आणि सरकारने सगळे नियम लावून दिलेले आहेत. हम्म, ते सगळ्यांनीच पालन म्हणजे छोटा व्यावसायिक असो या मोठा असो, हम्म, याचं आपल्याला सगळ्यांना पालन करणं गरजेचं आहे. हम्म, कढईवर विकणारा माणूस आहे, पैसे कमवतोय की नाही, हम्म, त्याचं कुटुंब चालतंय की नाही त्याच्यावरती. हम्म. मग त्याला आपलं कुटुंब चालवताना दुसऱ्याचं कुटुंबाचं पोट खराब करणं अधिकार कोणालाच नाही. हो. तर त्यांनी पण भले त्याच्याकरता काय करायला लागेल, आमच्यासारख्या ज्या मिठाईच्या संघटना आहेत त्या संघटनेला सरकारने एकत्र घ्यावं आणि त्या संघटनेवर सोडायला पाहिजे. संघटना सांगायला पाहिजे तुम्ही याचे नियम लावून घ्या, तुम्ही तुमच्या लोकांना सुधारा. त्यांना काय सहकार्य हवेत, बाबा त्यांना जरा एज्युकेशन देणं हम्म, किंवा त्यांना सांगणं बाबा या गोष्टी नको, मग त्यांना तेल अवेलेबल करून देणं, चांगली तेल अवेलेबल. आता काय होतं बाजारामध्ये, तेल घ्यायची इच्छा असते आमच्या व्यापाऱ्यांची सगळ्यांची, पण तो तेल पामतेल आलंय की पामतेलाची काय क्वालिटी आली आहे हे सरकारच करत नाही पहिले, की पामतेल कुठल्या जातीचं पामतेल परचेस केलं पाहिजे आणि विकलं पाहिजे. किंवा किंवा काही सरकारनेच आमच्या काही तेल मिक्स करायला अलाउड दिले. हम्म. ते सरकारने न करता सरकारने पण बाबा बर, खाद्यतेलामध्ये गोड तेल असेल, आम्ही शेंगदाणा तेल वापरतो, हम्म, आम्ही आमच्या कंपनीमध्ये ठीक आहे. कुठल्याही पद्धतीने पाम तेल परचेस करतच नाहीये. हम्म, हम्म. पण हे पण छोटे छोटे नियम आहेत ते जर का बरोबर. सरकारने थोडस नाही, सगळ्या अगदी व्यापाऱ्यांना तुम्ही support म्हणताय केलं. तुम्ही म्हणताय ते आयडियल जगामध्ये आहे, पण कसं आहे की आयडियल जगामध्ये वावरणारे 3-4 व्यापारी असतात ज्यांचं साहजिक म्हणजे तुमचं किती मोठं विश्व उभं आहे हे आम्ही बघतोय. ही आयडियल परिस्थिती तुम्ही पुरवता, पण ती प्रत्येक ठिकाणी त्या ग्राहकाला मिळेल असं नाही. अंबर कर्वेजी, या आयडियलिस्टिक परिस्थितीसाठी आपल्याला काही मॉनिटरिंग किंवा इतर काही उपाय करता येतील का? माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे, थोडक्यात सांगा. त्याकरता सरकारने पहिले सगळ्यात म्हणजे जो रॉ मटेरियल असतो ना, रॉ मटेरियल आपल्या देशात काय मैदा येतो, काय बेसन ठीक आहे येतो, प्रशांतजी, आपला मुद्दा कुठल्या लक्षात आला. पद्धतीने- अंबर कर्वे यांच्याकडे मी जाते. अंबर कर्वेजी बोला. नम्रताजी, तुम्ही जे म्हणलात ना की आदर्श काही SOPs म्हणतो आपण आजकालच्या जगात, तर आदर्श वागणं आणि हे करणं याच्यात कायमच हे अवघडच असतं कायम. ते फॉलो करणं सरकारलाही तेवढंच अवघड जाईल. त्याच्याकरता सरकारला स्वतःपासून सुरुवात करून काही पदार्थांवर, जर मैदा हा खरोखर तेवढा हानिकारक असेल तर मैद्यावरच बंदी घालायला लागेल मुळात. तोपर्यंत हे प्रकार शक्य नाहीत. कारण सामोसा घ्या किंवा जिलेबी घ्या बरोबर. किंवा त्यांच्या कंपॅरिझनला बाकीचे जे पदार्थ असतात हे सगळेच पूर्वापार चालत आले, की यांच्यावर फक्त काही गाईडलाईन हे करून नाही देता येणार. याला बाकीचेही बरेच फॅक्टर्स आहेत, जसं बाकीचेही वक्ते म्हणले की तेल आणि हे पण आहे. बरं. आता तुपाचा जो विषय निघाला, तुपात कोणी समोसा तळत नसतो, तो तेलातच तळला जातो. आणि तेल जर चांगल्या दर्जाचं पाहिजे असेल तर सरकारने ती वापरलं जातं याची खात्री करून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण मैद्यापेक्षाही मोठा आजार तेलामुळे होऊ शकतो, हे प्रूव्ह झालेलं आहे. तर पहिल्यांदा मुळात तेल, जे पाम तेलाची आयात सरकारच्या परवानगीने चालू असते, मुळात त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. आणि देशी जी मुळातली तेल आहेत, जसं शेंगदाणा तेल आमच्यासारखे लोक वापरतात, शेंगदाणा किंवा सनफ्लॉवर ऑइल, हे वापरण्यावर जास्त कटाक्ष दिला तर ट्रान्सफॅट आणि याचं प्रमाण आपोआप कमी होईल. ठीक आहे. आणि शेवटची 30 सेकंद मला तुमच्याकडनं वाइंड अप जास्त कमेंट हवे. चांगले result याचं मिळतील असं मला शिक्षण वाटतं. शाळेपासून देणं किती गरजेचं वाटतं? खूपच गरजेचं आहे. आता आपण बघतो, आपण पॅरेंट्स सगळे बाहेर मॅकडॉनल्ड्स, बर्गर आणि हे सगळं आपण हे करतो. तर तसंच आपण जेव्हा लहान मुलांना देतोय, जसं राजगिराच्या पिठाने तुम्ही समोसा बनवू शकता, जसं साहेब बोलले की वेगवेगळे प्रकाराने आपण त्यांना हेल्दी द्यायचा प्रयत्न करू शकतो. मैदा कमी, ऑइल कमी, एअर फ्रायर चांगले चांगले ब्रँडचे आलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक पासून केल्या, अगदी लहान मुलांपासून आणि स्टार्ट पासून, तर हळूहळू इट विल चेंज. आय मीन थोडं वेळाने तरी चेंजेस होतील आणि जे आपल्याला सगळ्यांना आवडतील. वी वुड लव्ह टू गो ऑन अ हेल्दियर व्हर्जन ऑफ कोर्स. नाही, अगदी आरोग्यवारी कुणाला नकोय, म्हणजे आरोग्य चांगलं राहणं हे प्रत्येकाची इच्छा असते. पण त्याचबरोबर जिभेचे चोचले हा सुद्धा मनाच्या कप्प्यातला एक छोटासा किडा असतोच. पण ते जिभेचे चोचले पुरवताना आपण जे खातोय ते कितपत चांगलं आहे, जसं आता प्रशांत सपकाळ आणि अंबर कर्वे दोघांनीही सांगितलं की विश्वासाची ठिकाणं आहेत तिथे ते चांगलं मिळतं, पण प्रत्येक ठेल्यावरती ते चांगलं मिळेल का? आणि सरकार जर असे नियम आणू पाहत आहे तर त्याचं मॉनिटरिंग कोण करणार? किती साखर घातली आहे, किती वेळा तेलात त्या तळलं गेलं, ह्या सगळ्याचं मॉनिटरिंग कोण करणार? हेही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मिळाली तरच अशा काहीतरी नियमावली राबवण्यामध्ये अर्थ आहे. अन्यथा जे खरोखर नियमांचं पालन करून जे हे काम करतायत ना, त्यांच्या गळ्यामध्ये ही अडचणींची बेडी बनेल आणि ज्यांना नियमांचं पडलेलंच
खातच नाहीये, त्यांना कुठलेच नियम लागू होत नाहीत, त्यांचं मात्र फावेल अशी परिस्थिती, असा विरोधाभास व्हायला नको एवढीच अपेक्षा आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.